श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटयांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैगुण्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रास्तेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आना विजय आपुल्या मना कृपा समुद्री आमिना आश्रय द्यायचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर तन्ना मधरणी साचार प्राप्त हो मजलाजे. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार कर दई प्रगटव पै. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता असत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ. संक्षिप्त गुरुचरित्र. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः.
श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम त्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम बालार्कप्रभम् इन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्माग्ने सनकादिभिः परिवृत्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदयि मुदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुचरित्र पावन ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणती गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगतसे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मज प्रत श्रवणे पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे. यदू अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहो. अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वयं कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जनी जन सन्मार्ग दावून मोक्ष मार्ग लावितसे. त्याची रूपे अनंत झाले असते पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर. श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरतसे. पिठापूर ग्रामात आपण राजसुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करून या. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षा देही म्हणत दारी उभे राहून या. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेचे होते गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहतेसे. पिठापुर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्याचे सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्ता ते. तिथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंतिसाईक होत दूरदूरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होतसे. कुरवपूर एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी स्वामी त्यास्ती पुसत काय हवे हो तुझ लागे. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवीत जो जे मागे त्या ते देत हा स्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटचे. अध्याय पहिला श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहत श्री दत्त श्रीपाल श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसे काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथून या अवधारा. होऊ येथून गुप्त जाऊन राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगुनी भक्ताप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळी वनी प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधीत विसर्जून अवतार घेत श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथ अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही बालक ओम म्हणत
सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मयी ते धवा ऐसी जाती वर्षे 7 बालके ओम राहे म्हणत परिण काही बोलत चिंतित होती सर्वही इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत अनिक काही बोलेना अंतिपुसती तयासी सांगतू केव्हा बोलसी बालको खून करुणी त्यासी सांगतसे ते अवतारा खून करोनी दावीत मौची बंधना कर म्हणत उपनयन होता त्वरित बोलना आपण म्हणतसे ऐसे कोणी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणनी निश्चिता तयारी करू लागले सुमुहूर्त पाहुणी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निजमौनात सोडितसे सर्व आश्चर्य वाटत पालक पहा वर्षे 7 वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा तव नृस्य सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती गृहीन राहू निश्चये ऐसे सांगूनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचारित लोकोद्धारा कारणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे जाऊन राहिले बिलवडी ग्राम समीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथ शक्ती ठेवती अपूप पादुका तेथे स्थापित जगोद्धारा कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त मुडा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करुणी सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे भक्तांसी उपदेश देती देहा हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गा ते पावाया सर्व येत राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती सायन देव दत्त भक्त कडंगची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने श्री गुरु सायन देवासी म्हणती सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राही नांदत प्रिय भक्त आमुचा तू सायन देव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्य काळी वास करू सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मायत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथ भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वती म्हणती सिद्ध तुली गुरुचरित्र श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळी माझारी सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण औदुंबरस्थानी येऊनी कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त तेथून पुढे निघत लोकोद्धारा करावया तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्षे तेथे राहती तप करती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला तेथे पाहत नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय 2 समाप्त अध्याय 3 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेयो हरि कृष्णो मुकुंद आनंददायकः मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञो नालसागरः नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावती भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्ता आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिला महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे तो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षे प्रत्येक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गंजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमेने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तया प्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून या निघत तेथून हे पुढे जावया गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्तधन अकस्मात त्यासी पाहो सापडले
धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत, पिढ्या सात पुरवणी उरत इतके धन मिळे त्या ते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित, दारिद्र्य भक्ताचे हरित करुणा सागर. श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबतळी तप करीत, कृष्णा नदी समीप वाहत. नृसिंह वाडी माझारी एकी दिनी एक भक्त दुर्णी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत, देवता येथे बाहेरी. जलदेवता बाहेर येत, स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित, अद्भुत प्रकार पाहून या योगिनी स्वामीची पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत, श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहत असे नृसिंहवाडी स्थानात. 12 वर्षे पाहत श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित, त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांची निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोकभक्ती करीत तेथे मनोरथ पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहेत आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मृत येऊन नृसिंहवाडीत पादुकाते सेवित असे. पती पत्नी पादुकाते सेवित, पूजा अर्चा करीत नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देते तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात, पुत्र होई तिज प्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाले वर्षे 7, घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित, माता मने आक्रंदत. श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तेसी समजावित परिती, काही न ऐकत अपार दुःख करीत. पुत्र शवाते बिलकोणी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत. म्हणती जा पादुका स्थानात, वर लाभला तुला तेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली, निद्रा तिसी लागली. स्वप्नी श्री गुरु मूर्ती आली, काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करीत. ऐसी ऐकोनी उठत माता विस्मित होत असे. पुत्रा ते पाहे जीवित, पतीसे उठवून दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राही सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोते अविनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 समाप्तम. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशितामर होती. भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. 3 जना उद्धरित कृपा कटाक्षी करुणिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करती. त्यावेळी स्थळी संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथे दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या ग्रही जात ब्राह्मणाने गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पाहती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी, गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मज प्रत, ऐसे म्हणणे ती येला. श्री स्वामीसी ती म्हणत वांज मैसती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत. 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहून लीला स्वामींची. मांज म्हैशी दूध देई, वार्ता सर्वा कळेही. दर्शनासी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसीर नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यती रायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण. मने संन्याशाशी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती. जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसुनी या पालकीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती. त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते दवा. पाहुणी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहत असे. ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तासी दावित. भक्ती मार्गात वाढवित गाणगापुरी राहुनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू मनोनिया. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरवणे अनेक पंडित हारवून जयपत्रे घेऊन आमो येथे आलोचे.
तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे आम्हा सवे वाद करा अथवा आहार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणे वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी मग हारीपत्रे द्या लिहून अशी म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागून कानगापुरी चलावे तेथ असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार हारीपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासे चला म्हणून उठत ब्राह्मण वैसती पालकीत त्रिविक्रम यती चालत निघाले कानगा ग्रामासी गानगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींसी ते तेव्हा वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती आड्यतेने उभय देती बैसती समोर स्वामींच्या स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत वाद करीत काय मिळत लिहून काय असा हवे तुम्हा आड्यता खोर ब्राह्मण नोळ किती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ श्यामा असवे शास्त्रार्थ करोणी जिंका तुम्ही हो श्री गुरु त्या ते समजावित परितेन ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी इतुकिया अवसरी श्री गुरु ते कती नरासे दोरी एक मातंग अवधारी जात होता तेथवा स्वामी त्या ते पाचारी ते कोठला कोण विचारी ते तो म्हणे शेतावरती चालवलं काम करावया स्वामी शिष्यासी सांगत रेषाभूमीवरी काढी सात शिष्य रेषा काढीत सोडते पुढे अवधारा मातंगाचे स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडीत पुढे येई म्हणत मातंग देसे करीतसे पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासूत कामजसी पाचारित ऐसे म्हणून पुसतसे चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती जातो होता आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता व्यापारोधिम तत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करून येथे आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या पाहुनी हा चमत्कार पंडित कापती थर थर करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामींसी नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागोनी इकडे क्षुद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवोन कामज लागून हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे स्वामी शिष्यासी म्हणती पाणी होता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो होता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करुणी स्वामींसी नमस्कार शेतावर येतो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे अध्याय 4 समाप्तम श्री स्वामी समर्थ अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्था विश्वार्थ विश्वस्वामिने परमहंसा महाशून्य महेश्वासा महानिरे ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात् ओम दत्तात्रेयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् असौ गानगापुरात महिमा चंद्र कले समवाडत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमातया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्ही कैसी काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एक भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती विश्रियायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्ताप्रत श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे करीती अनेक उपचार परीद रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाई गानगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतीवरा ते पाहावे रोगी पतीस घेऊन येई स्वामी दर्शना कारण परी प्रवासाचा शीन त्या रोग्या ते साहिना गानगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे रोगी असे डोलीत त्या ते कडावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी करीत आकांत असे
तळे स्वामीसी वर्तमान चरणतीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊन बैसला. सर्व करिता जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पाहो भूवर नररूपा ते धरुनिया. ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणा सागर बाल मुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीन जना उद्धारित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसी. त्याचा महिमा अनंत कृपा अनंत तयाची रूपे तयाची अनंत अनंत नामे तयाची. मानव जन्म महिमान गुरु सांगती विस्तारून न करिता परमार्थ साधन पशु जन्म प्राप्त होत असे. ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त होई मानव जन्म. दान धर्म ईश्वर चिंतन सफल जन्माते करीत असे. प्रगती न करिता अध्यात्मात तियर्क योनी होई प्राप्त. पशु पक्षी प्राणी होत ऐसे मनुष्य अवधारा. पहा विद्वान पंडित जयपत्री होते घेत गर्विष्ठ आणि उन्मत्त व्याघ्र जन्मा गेला ते. प्रथम झाले ब्रह्मासंबंध सहस्र वर्षे यातना भोगत. उपरी व्याघ्र जन्म मिळत ऐशी झाली अधोगती. प्रगती करण्या अध्यात्मात मानव जन्म होई प्राप्त. ही संधी दौडू नका व्यर्थ श्री गुरु म्हणती भक्तांना. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण. अगाध त्याची महिमा न कोर्ण वर्णू शकेना. असो गानगा पुरात नित्य महिमा नूतन होत. दूर दुरून लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन. होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालतसे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित. स्वामीसी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येत असे. तिघांसी पुरेले इतके साहित्य तू सवे घेऊन येत. परी जाव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार प्यावणी भ्याले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य. स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारती. शिदा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करीतो ब्राह्मण. स्वामी म्हणती आन स्वयंपाका तुझा मज जवळी. कफन त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वाप्रत. शिष्याती स्वामी म्हणत साह्य करावे तयाला. शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत. 4 सहस्र जेवित ऐसा महिमा श्री गुरूंचा. जलचरासी देती अन्न पक्षासी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐमा ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी. याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र अपार. कथा ऐका मनोहर सकलाभिष्टे प्राप्त होती. अध्याय 5 समाप्तम. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गानगापुरात नूतन महिमा नूतन होई नित्य. दूरदूरून लोक येत गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत सये पत्नी असत. वयवर्षी 60 असत. येऊन नमी श्री गुरुसी. श्री गुरुपुसती ती येसी काय इच्छा मानसी. ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र होवा म्हणून या. झाले वांज या जन्मात दूषण करीती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून ह्या पार्थित असे. श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी. याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता कायसी. आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी. 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धाहर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा. हो नाम सरस्वती ठेवत श्री गुरुसी ती म्हणत ऋषी केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. असूनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परियेचा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविनार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी. एक काष्ट त्यासे देत म्हणती सेवीचा प्रत. पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. याची जवळ येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकून हे आश्वासन विप्र घेई काष्टाते. संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवून नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत. कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्टासी. तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा दयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात. सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या. एखादा सायन देवासी घेऊन जाती संगमासी. 10 वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत. 2 सर्प पाठवीत पद दाखविण्या तया लागे. काशी महिमा सांगत श्री गुरु भक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी.
एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत, झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला. श्री स्वामी म्हणती तयासी तू का न केलासी, तो म्हणे तुम्ही शिवसी असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी, यात्रा पाहुणी येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत, आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावीत पाय धरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोहोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात नृसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत, पाहुणी विस्मय होत असे. करुणी तेथे नमस्कार, परतून येई बाहेर, जेथे बैसले गुरुवर तेथो येऊनी नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात, तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येते का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती, तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको, तुझ अससी परमेश्वर भरोणी राही चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी झाले. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. 7 मास पुनश्चरणी पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत, मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसे. पुन्हा देवी स्वप्नात येते, क्रोधे त्यासी म्हणत, तो नर नव्हे दत्त जाई तर शरण तया लागे. दुसरे दिन प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करुणी अष्टदिशी गाणगापुरी पोहोचत असे. दुरुणी श्री गुरुसी नमस्कारित, श्री गुरु त्यासी म्हणत, देवीपासून मनुष्याप्रत का आलासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कारी करीत, म्हणे तू ईश्वरी असत जाणेले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी, न्यावे संगमी यासी, दूर टाकायाच्या वस्त्रासी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्यायासी, आना मग गाणगापुरासी, ऐसे सांगून तयासी संगमे देती पाठवून या. जुनी वस्त्री दूर टाकत संगमी स्नान करीत, सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघून या. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत, म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे एकांत महिमान नित्य होई अन्नदान, ते गाणगापुर स्थान अपार महिमा तेथीच. इपरगी ग्रामात नंदी नामे केवी असत, शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी. लोक म्हणे ती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्रीदत्त, त्यावरी करी काही कवित्व ऐसी म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार, नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन करी. ऐसे बोलोनी आपण गेला शिवे पूजे कारण, पूजा करिता ध्यान लागले तया देचासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसेले तयासी दिसती, हसून त्या ते म्हणती माझी पूजा करतोसी का. पाहुणी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार, म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नर रूपे अवतरला. ऐको येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त, सर्वही श्री गुरु म्हणती. श्री गुरु ते म्हणत यावं आमच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरी जाती. पुन्हा कालांतरे मिळती, म्हणे श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण. 7 ठाई गेले आपण, गाणगापुरी होतेसे. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला, ऐसे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजन उद्धरले, पहा श्री गुरुने गाणगापुर संगम मार्गात. शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात, तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयापत कापून टाके शेत, विस्मय पाहे भक्त कायम करावे म्हणून या. परीक्षणात सावरोनी म्हणे आज्ञाप्रमाण, टाकी शेत कापून वेडा म्हणती लोक त्याचे. परी घडले विपरीत, ते रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत, ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा, एकेकेश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त प्रकटले. अध्याय 6 समाप्तम. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवर्ती करी तू दया, सद्भक्तासी सदया, अन्नवस्त्रा ते देई तू.
तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने श्रीपाद श्री वल्लभ अवतारत रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनास येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला राजा ती पूर्वजन्म आठवित म्हणे श्रीची कुर्वपुरात सेवा केलेली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो जेथे श्रीची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नृसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देत असे तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवीत श्री गुरु सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसीची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होई मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान ऐसे दिव्य महिमा संपन्न लाखो लोकदर्शनाकारण प्रतिवर्ष जाती ते स्थळी प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविते यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण आणि स्वयं आपण कर्दळी वनात गेले ते स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारे ते कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे पादुका स्थापते तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथून निघत नृसिंह स्वामी सरस्वती गाणगापुरहून निघत सांगती असती 4 भक्त श्रीशैल पर्वती येत मल्लिकार्जुना ते पाहावया काही देण तेथे राहत मग भक्तांशी सांगत जावी तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी ऐसे म्हणून श्री दत्त कृष्ण नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसते कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पहिलं तिरासी श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पहिलं तिरा जाऊनी हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जाता आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती 700 वर्षे पूर्ण होती या घटनेचे अवधारा कली 5 सहस्र 101 1921 शाली वाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा श्री दत्त आज्ञे करुणे होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरवण अमृत पहा वाढले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नृसिंह सरस्वती गुरुवर्य कार्य त्यांचे करीत असे ऐशा लीला अनंत तेथे पाहिला संक्षिप्त दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांशी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे अध्याय 7 समाप्तम इति श्री दत्तवधावत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्तम श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।